नमस्कार, मी धम्मपाल. ह्या लेक्चर मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक भरपूर स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी अतिसंभाव्य प्रश्नांचा जो भाग 1 आहे, डिपार्टमेंटल PSI ची आपली येऊ घातलेली जी परीक्षा आहे त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असलेले जे काही प्रश्न आहेत, अतिसंभाव्य प्रश्न म्हणून आम्ही एक सिरीज सुरू केलेली आहे. त्याच्या अंतर्गत हा भाग पहिला जो आहे, आंतरराष्ट्रीय संबंध आणि ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि राज्य प्रशासन याच्याशी संबंधित असलेल्या 15 प्रश्नाचा संच घेऊन आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत. तर ह्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण व्यवस्थितपणे जर अभ्यास केला तर निश्चित रूपाने याच्यातले काही प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये दिसतील याच्याशी मला निश्चितपणे खात्री वाटते. चला सुरू करूया आपल्या आजच्या प्रश्न उत्तराच्या लेक्चरला. आपला पहिला प्रश्न आहे पहा की महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीवरून करण्यात आलेली आहे? जर आपण आमचा जो ऍप वरचं जर लेक्चर आपण घेतलेलं असेल तर त्याच्यामध्ये आम्ही अतिशय डिटेलमध्ये ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ज्यांनी त्या ऍपचा फायदा घेतलेला नाही किंवा तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही, तर अशा सर्व पोलीस बांधवांच्या साठी सुद्धा हे लेक्चर तिथपर्यंत पोहोचावं यासाठी म्हणून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. या लेक्चरमध्ये सुद्धा जेवढं होईल तेवढं डिटेलमध्ये मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. तर बघा, प्रश्न विचारलेला आहे, महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीवरून करण्यात आलेली आहे? बघा, या ठिकाणी पहा त्यांनी उत्तर काय पर्यायामध्ये बळवंतराव मेहता कमिटी एक नाव दिलेलं आहे, नंतर वसंतराव नाईक कमिटी, त्याच्यानंतर अशोक मेहता समिती आणि सुधाकरराव नाईक समिती. जर समजा आपण या समित्यांचा विचार केला तर एक दोन त्या ठिकाणी मी ओळी तुम्हाला या समित्यांच्या संदर्भामध्ये सांगणार आहे. तर आपण बळवंतराव मेहता समितीचा जर विचार केला तर बळवंतराव मेहता समिती ही केंद्राची समिती आहे. प्रश्न काय विचारलाय बघा, महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना म्हणजे ही कमिटीच मुळामध्ये केंद्राची आहे, बळवंतराव मेहता कमिटी. आणि हिचा आधार काय आहे, ही कशासाठी स्थापन झालेली होती? तर सामुदायिक विकास कार्यक्रम जो आहे आणि विस्तार योजना जी आहे, कोणता? सामुदायिक विकास कार्यक्रम आणि विस्तार योजना जी आहे, तर याच्या माध्यमातून जे ग्रामीण भागापर्यंत विकास पोहोचवण्याचं जे केंद्र सरकारचं ध्येय होतं, तर ते अल्पावधीमध्येच ते ध्येय त्या ठिकाणी सक्सेस होऊ शकलं नाही. आणि मग त्याच्या पाठीमागची कारणं कोणती आहेत हे शोधण्यासाठी ज्या कमिटीची स्थापना झाली होती, तर ती कमिटी कोणती आहे? बळवंतराव मेहता कमिटी आहे. परंतु या मेहता कमिटीनं तर का सक्सेसफुल झालं नाही, हे दोन अशा प्रकारच्या अतिशय महत्वाकांक्षी योजना याचं सोल्युशन देत असताना किंवा याचे कारण सांगत असताना त्यांनी काय केलेलं आहे पहा, तर सत्तेचं विकेंद्रीकरण केलं जावं अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. याच्यातूनच काय झालं पहा, पंचायत राज तिसरा जो स्तर आहे राज्य शासन व्यवस्थेचा किंवा शासन व्यवस्थेचा जो तिसरा स्तर आहे त्याची निर्मिती करण्याची जी काही पहिली पायरी म्हणून आपण कोणाकडे पाहत असतो? बळवंतराव मेहता कमिटीकडे पाहत असतो पहा. म्हणून आणि ही कमिटी कधी स्थापन झाली आहे? 1957 ला ही कमिटी स्थापन झालेली आहे पहा. दुसरं जे आहे या ठिकाणी पर्याय दिलेला वसंतराव नाईक समिती अशा पद्धतीने त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता बघा, वसंतराव नाईक कमिटी हे उत्तर अगदी बरोबर आहे. वसंतराव नाईक कोण आहे? हे त्यावेळेसचे महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहेत पहा, महसूल मंत्री आहेत. आणि ही कमिटी कधी स्थापन झाली आहे? 1960 ला स्थापन झाली आहे. 1960 ला कोणाचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये? यशवंतराव चव्हाणांचं सरकार होतं. यशवंतराव चव्हाणांच्या सरकारमध्ये हे महसूल मंत्री होते आणि यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी स्थापन झाली तर ती वसंतराव नाईक कमिटी म्हणून आहे. आणि या कमिटीला टार्गेट काय देण्यात आलेलं होतं? या कमिटीचं ध्येय काय त्या ठिकाणी समोर ठेवण्यात आलेलं होतं? तर बळवंतराव मेहता जी कमिटी आहे, या कमिटीने ज्या काही शिफारसी दिलेल्या आहेत पंचायत राज व्यवस्थेच्या संदर्भामध्ये त्याचा अभ्यास करायचा आणि महाराष्ट्राच्या साठी जशा पद्धतीचं या ठिकाणी पंचायत राज व्यवस्था स्वीकारता येईल अशा प्रकारच्या शिफारसी देण्यासाठी म्हणून ही कमिटी त्या ठिकाणी स्थापन झाली होती. थोडक्यात सांगायचं म्हणजे बळवंतराव मेहता कमिटीचा अभ्यास करा आणि महाराष्ट्राच्या परिस्थितीला अनुरूप अशा प्रकारच्या शिफारसी द्या जेणेकरून महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था स्थापन करता येईल. याच्यासाठी म्हणून कोणती कमिटी होती पहा? वसंतराव नाईक समिती होती. आपला प्रश्न काय आहे पहा, महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीवरून करण्यात आलेली आहे? तर ह्याच कमिटीच्या शिफारशीवरून महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. या कमिटीनं 1960 ला जी कमिटी स्थापन झाली, या कमिटीनं 1961 ला आपल्या शिफारसी दिलेल्या आहेत पहा. आणि 1961 ला शिफारसी दिल्याच्या नंतर या शिफारशीच्या आधारावरती त्या ठिकाणी काय केलेलं आहे? कायदा बनवण्यात आलेला आहे पहा. त्याला काय म्हणतो आपण? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961. जिल्हा परिषद
पंचायत समिती अधिनियम 1961 अशा प्रकारचं त्याचं काय आहे, त्याचे नाव आहे. आणि याच्या आधारावरती आपण महाराष्ट्रामध्ये काय केलेलं आहे, तर पंचायत राज व्यवस्थेची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. याच्या संदर्भात कसल्याही प्रकारचा जो प्रश्न आला तर याच्या बाहेर अशा प्रकारचं काही येईल असं मला वाटत नाही. चला, याच्यानंतर पुढचा जो काही आपला पर्याय आहे, अशोक मेहता समिती म्हटलंय. आता अशोक मेहता समिती म्हटलं, दोनच ओळी याच्यामध्ये लक्षात घ्या महत्वाच्या असलेल्या. अशोक मेहता म्हटलं की या अशोक मेहताने काय केलेलं पहा, द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था असली पाहिजे असं म्हणणारा तो एकमेव अशा प्रकारची कमिटी आपल्याला म्हणता येईल. पहा, अशोक मेहता 1977 ला स्थापन झालेली कमिटी आहे. पाही, ही त्यावेळेला कोणतं राज्य होतं, तर त्यावेळेला आपल्या भारतावरती जनता पक्षाचं राज्य होतं. आणि या कमिटीची महत्वपूर्ण जी शिफारस आहे ती कोणती आहे, तर पंचायत राज व्यवस्थेला जर सुदृढ करायचं असेल तर त्या ठिकाणी पंचायत राज व्यवस्थेला वैधानिक दर्जा देण्यात यावा. आता वैधानिक दर्जा म्हणजे काय, तर कायदा करून त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, पंचायत राज व्यवस्था अंमलात आणली पाहिजे अशा प्रकारची यांनी भूमिका घेतली आहे. म्हणजे पंचायत राज व्यवस्थेला सशक्त करणारी पहिली पायरी ज्याला म्हणतो आपण, तर यांनी कायद्याच्या रूपाने आपल्याला सांगितलेली आहे. हे कोण आहे, अशोकराव मेहता समिती. तुम्हाला अनेक वेळा प्रश्न विचारला जाऊ शकतो की वैधानिक अशा प्रकारचं किंवा कायदा करून पंचायत राज व्यवस्थेला सशक्त करावं अशा प्रकारची भूमिका कोणत्या समितीने मांडलेली आहे, तर ते कोण आहे, अशोक मेहता आहे. याच्यानंतर सुधाकरराव नाईकचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, परंतु यांचा आणि पंचायत राज व्यवस्थेच्या समित्यांचा काही संबंध येत नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पंचायत राज व्यवस्थेला वैधानिक दर्जा देण्यात यावा अशा प्रकारची शिफारस खालीलपैकी कोणी केलेली आहे. आता आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये पर्याय पाहत असताना याचं उत्तर आपल्याकडे आलेलं आहे. आता बघा, या ठिकाणी अशोक मेहता समिती हे आपलं उत्तर आहे. आपण अगदी अगोदरच्या प्रश्नामध्ये हे विश्लेषण केलेलं आहे. याच्यानंतर जर बघितलं आपण, सिंघवी समिती आहे, तर सिंघवी समितीचं एका वाक्यात सांगायचं म्हटलं याचं योगदान काय आहे, 2-3 बाबी याच्यात आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न जर केला. सिंघवी समितीनं एक गोष्ट अशी सांगली, ही 1986 ला स्थापन झालेली आहे. त्याच्यानंतर राजीव गांधी त्यावेळेला प्रधानमंत्री असताना स्थापन झालेली आहे. त्याच्यानंतर ही सिंघवी समिती जी आहे, घटनात्मक दर्जा दिला पाहिजे पंचायत राज व्यवस्थेला असं म्हणणारी ही पहिली कमिटी आहे. पहा, त्याच्यानंतर थंगण कमिटी असेल, त्याच्यानंतर असलेली गाडगीळ कमिटी असेल, या कमिट्यांनी सुद्धा घटनात्मक दर्जा दिला जावा असं म्हटलं, पण ते नंतर आहे. सर्वात पहिली कमिटी कोणती आहे, ज्या कमिटीनं घटनात्मक दर्जा पंचायत राज व्यवस्थेला द्यायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली, तर ती कमिटी आहे पहा, सिंघवी कमिटी. आता सिंघवी म्हणजे कोण आहेत, एम.एल. सिंघवी. त्यावेळेस जे एम.एल. सिंघवी जे आहेत, हे आताचे जे आपले अभिषेक मनु सिंघवी आहेत त्यांचे पिताजी आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. याच्यानंतर पहा, वसंतराव नाईक समिती. आपण आताच बघितलेली की महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था इस्टॅब्लिश करण्यासाठीची जी काही समिती होती, तर ती कोणती समिती आहे, वसंतराव नाईक समिती. 1960 ला ही स्थापन झाली, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. याच्यानंतर पहा, पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाच्या बाबतीमध्ये आपल्याला काय खरं नाही अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी विचारले. काय खरं नाही असं विचारलेलं आहे. म्हणून बरेच वेळेला प्रश्न नेमका कसा विचारलेला आहे, तो नकारात्मक दृष्टीने विचारला का सकारात्मक दृष्टीनं, याच्यावरती आपलं गांभीर्यानं लक्ष असायला पाहिजे. नसेल तर येणारा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी चुकू शकतो. बरेच वेळेला खरे नाही किंवा खोटे आहे अशा प्रकारच्या शब्दांवरती त्या ठिकाणी आपण अंडरलाईन करायला पाहिजे, जेणेकरून आपण त्या ठिकाणी तो प्रश्न जो आहे योग्य सेन्स मध्ये घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि आपला तो प्रश्न चुकणार नाही. तर बघा, या अधिनियमाला अनुसरून, म्हणजे कोणत्या, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती या अधिनियमाला अनुसरून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 असं म्हणतात. हे याचा पहिलं अशा प्रकारचा आपला पर्याय आहे. हे पहा, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाबाबत खालीलपैकी काय खरे नाही असं विचारलेलं आहे. तर पहिला पर्याय आपला आहे की हा जो काही अधिनियम आहे, आपण अगोदरच सांगितलेला आहे की वसंतराव नाईक कमिटीने 1960 ला शिफारसी दिल्यात. आपण 1960 ला कमिटी स्थापन झाली, 61 ला शिफारसी दिलेल्या आहेत आणि मग त्या शिफारसी स्वीकारल्यानंतर एक अधिनियम बनवण्यात आलेला आहे, तो 1961 ला आहे. आणि म्हणून संपूर्णतः त्या अधिनियमाचं नाव काय आहे, तर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 हे संपूर्ण नाव आहे त्याचं. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता या अधिनियमाच्या बाबतीमध्ये आतमध्ये काय सांगितलं माहिती, हे काय म्हणतात, तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे का, तर त्याच्या संदर्भामध्ये काय म्हटलेलं आहे की एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो काही अधिनियम आहे कशासाठी आहे, तर म्हणजे पंचायतीसाठी आहे. कुणासाठी आहे, पंचायत, विशेष करून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्यासाठी आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ज्या काही आहेत त्या ग्रामीण महाराष्ट्र आहे तो त्याच्यासाठी आहे.
आणि म्हणून ग्रामीण महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये किती जिल्हे येतात? त्या ठिकाणी बघा 34 जिल्हेच त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. आणि म्हणून मुंबई आणि बृहन्मुंबई हे दोन जिल्हे जे आहेत या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळत नाही? जिल्हा परिषद, पंचायत समिती वगैरे या गोष्टी बघायला मिळत नाहीत. म्हणून यांनी जे काही म्हटलेलं आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे हे उत्तर आपल्या या ठिकाणी चुकीच्या मध्ये जाऊ शकतं. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणावं लागेल की हा जो काही नियम आहे संपूर्ण महाराष्ट्राला लागू नाही, तर तो 2 जिल्ह्यांना अपवाद करून लागू आहे असं जर म्हटलं असतं तर हे बरोबर झालं असतं. आणि म्हणून पहिलं जे आहे A ते बरोबर आहे, परंतु B कोणतं आहे? या ठिकाणी हे बी जो पर्याय आहे संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे असं म्हटलेला जो पर्याय या ठिकाणी तो चुकीचा आहे. आणि म्हणून उत्तर काय येणार आहे? केवळ A हे पर्याय बरोबर आहे, हे याचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तत्पूर्वी परीक्षेच्या अगोदर अत्यंत फास्ट अशा प्रकारचं रिव्हिजन करण्यासाठी आपल्या समोर आम्ही हे हिस्ट्री आणि पॉलिटीच्या संदर्भामधले 2 कोर्सेस आम्ही घेऊन आलेलो आहोत. अगदी आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं हे डिझाईन करण्यात आलेले कोर्सेस आहेत. 5-6 घंट्यामध्ये आपला अभ्यास होऊन आपण आपल्या परीक्षेमध्ये यश संपादन करावं यासाठीचा आमच्यातर्फे हा प्रयत्न आहे. तर या ठिकाणी हिस्ट्री बाय सचिन गोळीक सर आणि पॉलिटी आणि आंतरराष्ट्रीय संबंध धम्मपाल सर आणि त्याच वेळेला आपल्यासाठी टेस्ट सिरीज जी आहे तर या बाबी आपण या ठिकाणी बघाव्या आणि हे डाउनलोड करून याचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर पुढे बघूया आपण. आपला चौथा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा सचिव कोण असतो? बघा, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा सचिव कोण असतो? का स्थायी समितीचा जो सचिव असतो तर तो त्या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. का उपमुख्य कार्यकारी अधिकारी. या ठिकाणी बरेच वेळेला काय होतं, गफलत होण्याची शक्यता असते. आपण जिल्हा परिषदेचा सचिव म्हटलं की बरेच वेळेला काय होतं की तो मुख्य कार्यकारी अधिकारी असेल असं आपल्याला वाटतं, पण या ठिकाणी काय असतं? त्या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. स्थायी समितीचा जो सचिव आहे तो उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे. त्याच वेळेला संपूर्ण जिल्हा परिषदेचा जो सचिव आहे तो सुद्धा उपमुख्य कार्यकारी अधिकारीच असतो. मग मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं काय काम असतं? तो मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला आपण काय म्हणायला पाहिजे? तर तो संपूर्ण जिल्हा परिषदेची जी प्रशासन व्यवस्था आहे त्या प्रशासनाचा तो प्रमुख आहे. अशा प्रकारे आपण त्याचं या ठिकाणी त्याच्या संदर्भामध्ये आपण सांगू शकतो. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जो आहे संपूर्ण जिल्हा परिषदेच्या प्रशासन व्यवस्थेचा तो प्रमुख असतो. तर तो एक वरिष्ठ IAS अधिकारी असतो. आता याची जी काही रिक्रुटमेंट आहे तर ही केंद्र शासनाच्या तर्फे होते. UPSCच्या माध्यमातून याची निवड होते, केंद्र शासनाच्या माध्यमातून रिक्रुटमेंट होते आणि याची जी काही नियुक्ती आहे ही राज्य सरकारच्या अंतर्गत या ठिकाणी केली जाते. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. याच्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, आपल्या प्रश्नाचं उत्तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे या ठिकाणी. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जो आहे तर याची जी काही नियुक्ती आहे आणि याची जी निवड आहे ही राज्य शासनाच्या माध्यमातून होत असते. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. MPSCच्या तर्फे निवड होते आणि राज्य शासनाच्या माध्यमातून याची काही नियुक्ती होत असते. विस्तार अधिकारी जो आहे तर हा विस्तार अधिकारी हा तालुक्याच्या ठिकाणी असतो आणि विस्तार अधिकाऱ्याचं एक अत्यंत महत्वाचं कार्य म्हणजे काय आहे, तुझी आपली सरपंच समिती असते पंचायत समितीमध्ये, तर त्या सरपंच समितीचा हा काय असतो, सचिव म्हणून त्या ठिकाणी काम करतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता मुख्य लेखा व वित्त अधिकारी जो असतो हा जिल्हा परिषदेमध्ये जी वित्त समिती असते तर त्या वित्त समितीचा त्या ठिकाणी काय असतो, सचिव म्हणून त्या ठिकाणी कार्य करतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. खालीलपैकी कोणत्या समितीने पंचायत समितीमध्ये सरपंच परिषद असावी अशा प्रकारची शिफारस केलेली आहे? आताच आपण बघितलेलं आहे. कोणत्या समितीने ही शिफारस केलेली आहे तर या ठिकाणी पहा, LN बोंगीरवार समिती जी आहे तर या बोंगीरवार समितीनं पंचायत समितीमध्ये सरपंच परिषद असावी अशा प्रकारची त्यांनी शिफारस केलेली आपल्याला बघायला मिळते. मग आता आपण थोडस सरपंच परिषदेविषयी जर बघायचा प्रयत्न केला तर काय लक्षात येतं, सरपंच परिषदेचा जो अध्यक्ष असतो तर तो कोण असतो, पंचायत समितीचा जो पंचायत समितीचा जो उपसभापती असतो तर त्या ठिकाणी त्याचं अध्यक्षपद किंवा सभापतीपद या समितीचं भूषवताना आपल्याला पाहायला मिळतं. या समितीचा सचिव कोण असतो तर त्या ठिकाणी या समितीचा सचिव जो आहे हा विस्तार अधिकारी असतो. बघा, विस्तार अधिकारी असतो या समितीचा सचिव. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बरेच वेळा असं विचारलं जाऊ शकतं की या समितीमध्ये किती मेंबर असतात, तर या ठिकाणी 15 मेंबरची ही समिती आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. यानंतर जर बघितलं आपण तर वसंतराव नाईक कमिटीच्या संदर्भामध्ये आपण बऱ्याच वेळेला आता माहिती प्रश्नाचा अभ्यास करताना आपण घेतलेली आहे. आता PV पाटील समिती म्हटलं
की पी.बी. पाटील समिती ही महाराष्ट्राच्या पंचायत राज व्यवस्थेवर जास्तीत जास्त प्रभाव पाडणारी अत्यंत महत्वपूर्ण समिती आहे असं आपण याला म्हणू शकतो. याच्यातलं एक अत्यंत महत्वाचं जे काही प्रावधान आहे तर ते एक सरकार बदललं की ते परत प्रावधान बदलत असताना आपल्याला बघायला मिळतं. आघाडीचं सरकार ज्यावेळेला होतं तर पी.बी. पाटील समितीचं ते प्रावधान त्यांनी ते काढून टाकलं. मग देवेंद्र फडणवीस सरकार आलं की ते प्रावधान ते काय करत असतात, लागू करत असतात. ते कशा संदर्भातलं आहे पहा, सरपंच जे आहे सरपंचाची निवड डायरेक्ट पद्धतीनं करावी, म्हणजे जनतेतूनच सरपंच निवडावा अशा प्रकारची शिफारस कोण केलेली आहे तर या पी.बी. पाटील समितीने केलेली आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर जेव्हा केव्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार येतं तर त्यावेळेला सरपंचाची निवड ही डायरेक्ट जनतेमधून करण्याचा प्रयत्न होतो आणि आघाडी सरकार जेव्हा केव्हा येतं आता त्यावेळेला सरपंचाची निवड जी आहे तर जे काही सदस्य असतात ग्रामपंचायतीचे तर त्या सर्वांनी मिळून त्यांच्या एकानुमते त्या ठिकाणी त्यांच्या मतदानाच्या माध्यमातून सरपंचाची निवड करण्याची प्रक्रिया अशा पद्धतीने घडत असते. ही गोष्ट म्हणून पी.बी. पाटील समिती म्हटलं की सरपंचाची जी काही निवड आहे जनतेच्या माध्यमातून हे एकच गोष्ट आपण लक्षात घेतलेली त्या ठिकाणी महत्वाचं आहे. त्यानंतर पहा डॉक्टर एल.एम. सिंघवी कमिटी त्या संदर्भात आपण सांगितलेलं आहे की घटनात्मक दर्जा देण्याच्या संदर्भामध्ये या कमिटीचं मोठं योगदान आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे महाराष्ट्रातील पंचायतीच्या संदर्भामध्ये ही गोष्ट या ठिकाणी विचारलेली आहे. आता हे एकंदरीत आरक्षणाच्या संदर्भामधलं या ठिकाणी आपल्याला माहिती त्यांनी दिलेली आहे आणि आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की या ठिकाणी योग्य आहे की नाही महाराष्ट्राच्या पंचायतीच्या संदर्भामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता बघा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जर बघितलं आपण तर 73rd जी घटना दुरुस्ती आहे तर त्याच्यामध्ये काही आरक्षणाचे प्रावधान दिलेले आहे. तर त्या प्रावधानामध्ये 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मध्ये दोन प्रकारचे प्रावधान आहेत. एक आहे ऐच्छिक प्रावधान आणि दुसरं आहे तुम्हाला कंपल्सरी ते करावंच लागेल राज्यांच्या कायद्यामध्ये. अशा प्रकारे दोन प्रकारचे प्रावधान 73rd आणि 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर त्याच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर रिझर्वेशनचा जो काही मुद्दा आहे तर रिझर्वेशन संबंधानं त्या ठिकाणी दोन बाबी सांगितलेल्या आहेत. एक आहे की महिलांना रिझर्वेशन असलं पाहिजे, हे संविधानाच्या 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मध्येच त्यांनी सांगितलेलं आहे. एससी एसटी ला सुद्धा रिझर्वेशन असलं पाहिजे हे त्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मध्ये सांगितलेलं आहे. परंतु या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये असलं पाहिजे आणि महिलाच्या बाबतीत त्यांनी काय म्हटलेलं आहे 1/3 अशा पद्धतीचं असलं पाहिजे. आता बघा आणि ओबीसीच्या बाबतीमध्ये काय म्हटलेलं आहे 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मध्ये ओबीसीच्या बाबतीमध्ये रिझर्वेशन त्यांनी द्यायचं की नाही द्यायचं हे राज्यांनी ठरवावं अशा प्रकारची बाब त्यांनी राज्यावरती ढकललेली आहे. म्हणजे ते ऐच्छिक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी भूमिका ओबीसीच्या बाबतीमध्ये रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मध्ये त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. आणि म्हणून ज्यावेळेला याच्यासोबत आपण तुलना करतो तर त्यावेळेला आपल्याला काय लक्षात येते बघा की एससी एसटी साठी 15% आरक्षण त्या ठिकाणी आहे का तर एससी एसटीच्या संदर्भातल्या आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे हा कंपल्सरी प्रावधानामध्ये येत असतो. आणि म्हणून 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मध्ये जे म्हटलेलं आहे की लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या तर तशाच प्रकारचं आरक्षण संपूर्ण राज्यांना सुद्धा बंधनकारक आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये 15% आरक्षण नाही तर महाराष्ट्रामध्ये जेवढी यांची लोकसंख्या आहे तर त्या प्रमाणावरती आरक्षण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. म्हणून 13% आणि 7.5% जेवढी लोकसंख्या असेल त्या प्रमाणावरती आपण आरक्षण एससी एसटीचं बघत असतो. महिलांच्यासाठी बघा कमीत कमी आरक्षण या ठिकाणी काय म्हटलंय की 1/3 आहे. बघा याच्यापेक्षा तुम्हाला जर जास्त द्यायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणून महाराष्ट्रानं या ठिकाणी 33% ऐवजी 50% अशा प्रकारचं आरक्षण पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांना दिलेलं आपण पाहत असतो. आणि याची जी काही सुरुवात आहे ही कधी झालेली आहे तर 14 एप्रिल बघा 2011 ला काय केलेलं आहे 50% आरक्षण देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये महिलांच्यासाठी झालेला आहे आणि मागासवर्गीयांसाठी 27% आरक्षण आहे. तर मग आता याच्या संदर्भात आयडेंटिफाय करत असताना आपला काय लक्षात येतं पहिलं पर्याय आपला चुकीचा आहे, दुसरा पर्याय जो आहे तर त्या ठिकाणी चुकीचा आहे. कारण 33% आहे परंतु हे कुठे आहे 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मध्ये आहे. विचारले कशा संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या पंचायतीमध्ये किती आहे 50% आहे म्हणून दुसरं सुद्धा चुक आहे. आणि इतर मागासवर्गीयांच्यासाठी 27% तर महाराष्ट्रामध्ये 27% आरक्षण इतर मागासवर्गीयांच्यासाठी लागू आहे. आणि म्हणून याच्यापैकी फक्त सी हे बरोबर आहे, ए आणि बी हे चुकीचं आहे. हा पर्याय कुठे येतो ए आणि बी चूक आहे, सी हे बरोबर आहे. तर तिसरा जो पर्याय आहे हा या ठिकाणी आपला योग्य पर्याय म्हणून आपल्याला निवडता येऊ शकतो. पुढच्या याच्याकडे बघूया. महाराष्ट्रात विधान परिषदेची जी काही स्थापना आहे घटनेच्या कोणत्या
कलमाच्या आधारावरती केली जाते. एक या ठिकाणी लक्षात घ्या, कलम जे 170 आहे, 170 म्हटलं की विधानसभेची स्थापना आहे, विधानसभेची स्थापना. त्याच्यानंतर कलम 40 कशाशी संबंधित आहे, तर ग्रामपंचायतीचं जे संघटन असायला पाहिजे अशा याचं जे काही सुतोवाच आहे किंवा पंचायत राज व्यवस्थेचा जो आधार आहे हा घटनेचा 40 कलम आहे. परंतु या ठिकाणी विधान परिषदेच्या स्थापनेचा आणि कलम 40चा काही संबंध नाही. याला आपण काय म्हणू शकतो, ग्रामपंचायतीचं संघटन केलं जावं अशा प्रकारचं हे कलम आहे 40 मध्ये, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज मध्ये टाकण्यात आलेलं होतं. आता बघा कलम 169 आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय, 169 कलम आहे. 169 कलमाच्या अंतर्गत काय सांगितलेलं आहे बघा, की या ठिकाणी विधान परिषदेची स्थापना किंवा असलेली विधान परिषद बरखास्त करणे किंवा समाप्त करणे या दोघांचा सुद्धा उल्लेख 169 मध्ये आहे. आणि याच्यासाठी फर्स्ट क्रायटेरिया काय सांगितलेला आहे, की त्या राज्याची जी काही विधानसभा आहे त्या विधानसभेने काय करायला पाहिजे, तर 2/3 बहुमतानं प्रस्ताव पारित करायला पाहिजे की आमच्या राज्यामध्ये काय पाहिजे, आम्हाला त्या ठिकाणी विधान परिषद पाहिजे किंवा विधान परिषद आम्हाला समाप्त करायची आहे. तर अशा प्रकारचा प्रस्ताव करून जर ह्या विधानसभेनं जर संसदेकडे पाठवला तर संसद काय करत असते, साध्या बहुमताने जशा प्रकारचा प्रस्ताव आहे तशा प्रकारची ती त्या ठिकाणी मागणी मान्य करत असते किंवा ती त्या ठिकाणी नाकारण्याचा पूर्ण अधिकार संसदेला आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपतीच्या मंजुरीनंतर तर ते त्या ठिकाणी कार्यान्वित होत असते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येऊ शकतं, तर 169 हे जे घटनेचं कलम आहे याच्या अंतर्गत काय होत असते, विधान परिषदेची स्थापना होत असते किंवा विधान परिषद त्या ठिकाणी समाप्त होत असते. आणि म्हणून आपल्याला जो काही प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर या ठिकाणी कलम 169 आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. महाराष्ट्राची जी काही विधान परिषद आहे त्याच्यामध्ये किती सदस्य आहेत, तर ते 78 सदस्य आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणतो. विधान परिषदेमध्ये कमीत कमी किती सदस्य असू शकतात, तर त्या ठिकाणी बघा 40 सदस्य कमीत कमी सदस्य असू शकतात. मग जास्तीत जास्त सदस्य किती असू शकतात असाही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर त्याचं उत्तर काय आहे, एखाद्या राज्याची जी काही विधानसभा आहे त्या विधानसभेची जी काही संख्या आहे, विधानसभेच्या मेंबरची जी काही संख्या आहे, आमदाराची जी काही संख्या आहे विधानसभेच्या, तर त्या विधानसभेच्या आमदाराच्या संख्येच्या 1/3 म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आहेत, त्या ठिकाणी विधान परिषदेची जास्तीत जास्त संख्या किती असेल, तर 288 गुणिले 1/3 म्हणजे त्या ठिकाणी जवळपास 96 अशा प्रकारची जी काही संख्या आहे, तर त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये जास्तीत जास्त संख्या त्या ठिकाणी होऊ शकते. महाराष्ट्राच्या विधान परिषद संख्या 78 आहे. तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आणखी किती संख्या वाढवता येऊ शकते, तर बघा किती 3 9 27 आणि 1 उरला 8 झाले, 3 7 18 म्हणजे किती 96 अशा प्रकारची संख्या इथपर्यंत आपल्याला वाढवता येऊ शकते. याच्यानंतर बघा पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. विधानसभेची सदस्य संख्या कमीत कमी किती असू शकते, विधानसभेची सदस्य संख्या ही कमीत कमी जी आहे 60 असू शकते आणि जास्तीत जास्त किती 500 असू शकते अशा प्रकारचं आपल्याला संविधानामध्ये सांगलेलं आहे. परंतु काही राज्यांमध्ये, काही छोटे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत, तर त्याच्यामध्ये जर बघितलं आपण अपवाद म्हणून, अपवाद प्रत्येक ठिकाणी असतो पहा, अपवाद ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी विशेष अशा प्रकारचा कायदा बनवावा लागतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर आपण गोव्याचं जर बघितलं आपण तर गोव्यामध्ये 40 त्या ठिकाणी आमदार आपल्याला बघायला मिळतो. विधानसभेची संख्या किती आहे, 40 आहे. त्याच्यानंतर सिक्कीम मध्ये जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी 32 सदस्य संख्या आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर अशा प्रकारे काही अपवाद आपल्याला बघायला, पुडुचेरीमध्ये जर बघितलं आपण तर 30 संख्या बघायला मिळते. मग याचे उत्तर काय आहे, तर कमीत कमी सदस्य संख्या किती आहे, 60 आहे. जास्तीत जास्त विधानसभेची सदस्य संख्या किती असू शकते, तर त्या ठिकाणी 500 असू शकते. म्हणून आता सध्याला सर्वात जास्त विधानसभेची संख्या पुणे राज्यामध्ये आहे, तर ते उत्तर प्रदेश राज्य हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर बघा सर्वसाधारण विधेयक विधान परिषदेमध्ये जास्तीत जास्त किती कालावधीसाठी रोखून धरता येते. आता बघा विधानसभा आणि विधान परिषद म्हणजे धनविधेयक असेल किंवा सर्वसाधारण विधेयक असेल, हे पास करण्याच्यासाठी विधान परिषदेची फार अशी मोठी भूमिका आपल्याला बघायला मिळत नाही. आणि म्हणून फक्त काही क्रिटिक काय म्हणतात की फक्त एक विलंब करणारं सभागृह आहे. म्हणजे उदाहरणार्थ कसं की जर समजा विधान परिषदेची संमती साधारण बिलाला नसेल
किंवा धन विधेयकाला जर नसेल तर जास्तीत जास्त काय होऊ शकते, तर ते थोडंसं विलंबानं ते विधेयक त्या ठिकाणी मंजूर होऊ शकते. परंतु या विधान परिषदेनं मंजुरी दिली नाही म्हणजे ते विधानसभेनं पास केलेले बिल संपूर्णतः नष्ट होतं, अशा प्रकारची प्रक्रिया याच्यामध्ये नाहीये. आणि म्हणून याला काय म्हटलं जातं की एक वायफळ वेळ खाऊ घालणार अशा प्रकारचं सदन असंही याचं या ठिकाणी वर्णन केलं जाऊ शकतं. तर आपण थोडंसं डिटेलमध्ये जर बघितलं तर आपल्याला काय येतं, आपण धन विधेयकाच्या सुरुवातीला बघूया. तर धन विधेयक जर असेल विधानसभेमध्ये सुरुवातीला मांडावं लागतं, राज्यपालाची पूर्वसंमती आवश्यक असते. आणि मग या ठिकाणी धन विधेयक विधानसभेमध्ये मांडलेलं आहे, विधानसभेनं ते पास केलेलं आहे, मग कुठे जाईल, ते विधान परिषदेमध्ये जाईल. विधान परिषदेमध्ये ते धन विधेयक गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते 14 दिवस राहतं. जास्तीत जास्त रोखून किती दिवस ठेवता येऊ शकतं, धन विधेयकाला 14 दिवस रोखून ठेवता येऊ शकतं. 14 दिवसामध्ये जर समजा ते विधेयक जर परत येस किंवा नो याच्यासह ते पाठवलं नाही तर जशा परिस्थितीमध्ये विधानसभेनं पाठवलं तशाच परिस्थितीमध्ये ते पास झालं असं त्या ठिकाणी डिक्लेअर केलं जातं. म्हणजे धनविधेयकाच्या बाबतीमध्ये विधान परिषद फक्त 14 दिवस त्या ठिकाणी आपल्याकडे धनविधेयक रोखून ठेवू शकतं. आता आपला प्रश्न कोणता आहे, तर सर्वसाधारण विधेयकाच्या बाबतीमध्ये काय आहे, तर जसं तशाच प्रकारे समजा विधानसभेनं सर्वसाधारण विधेयक पास केलेलं आहे, ते विधान परिषदेमध्ये गेलेलं आहे, तर पहिल्या वेळेला विधान परिषद जी आहे सर्वसाधारण विधेयक 3 महिन्यासाठी रोखून धरू शकते. किती महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी. आणि मग आपल्या शिफारसीसह जर ते विधेयक परत पाठवलं आणि मग विधान परिषदेनं विधानसभेनं पुन्हा ते विधेयक समजा विधान परिषदेनं काही दुरुस्ती सुचवल्या असतील आणि मग ते विधान परिषदेनं सुचवलेल्या दुरुस्तीसह ते विधेयक विधानसभेमध्ये आलं आणि विधानसभेनं काही दुरुस्तींसह तर ते पुन्हा त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये जर पाठवलं तर आता या दुसऱ्या वेळेला विधान परिषद ते किती दिवसासाठी रोखून ठेवू शकते, तर फक्त 1 महिन्यासाठी रोखून ठेवू शकते. आणि जर 1 महिन्यामध्ये त्यांनी ते जे काही बिल आहे त्या बिलाला जर संमती दिली नाही विधान परिषदेनं, तर दुसऱ्या वेळेला ज्या स्वरूपामध्ये बिल विधान परिषदेमध्ये विधानसभेला पाठवलेलं आहे त्याच स्वरूपामध्ये ते पास झालेलं आहे अशा प्रकारे डिक्लेअर केलं जातं. म्हणजे याचाच अर्थ असा की सर्वसाधारण बिल हे किती दिवसासाठी किंवा किती महिन्यासाठी विधान परिषद रोखून धरू शकते, तर ते 4 महिन्यासाठी रोखून धरू शकते. आणि धन विधेयक आहे तर ते किती महिन्यासाठी रोखून किती दिवसासाठी रोखून ठेवू शकते विधान परिषद, 14 दिवसासाठी रोखून ठेवू शकते. म्हणून आपला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी काय आहे, 3 आणि 1. म्हणजे पहिल्या वेळेला 3 महिने आणि दुसऱ्या वेळेला 1 महिना असं दोन्ही मिळून 4 महिन्यापर्यंत हे रोखून त्या ठिकाणी धरता येऊ शकतं. बघा ग्रामसभेचा जो काही उल्लेख आहे घटनेच्या कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेला आहे, कलम 40 मध्ये आपण काय सांगितलेलं आहे, ग्रामपंचायतीचं संघटन करावं हे आपल्या घटनेत सांगितलेलं आहे. आता हे कलम 73चा जो काही संबंध आहे याच्याशी काही संबंध नाहीये. कलम 243 ए जे आहे हे कशाशी संबंधित आहे, एकंदरीत जर बघितलं आपण तर ग्रामसभेच्या संदर्भामध्ये याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. याच माध्यमातून ग्रामसभेला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. ते कलम कोणता आहे, 243. कलम 243 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर जिल्हा परिषदेची असेल, पंचायत समिती क्षेत्राची असेल किंवा मग एका गावाची असेल किंवा मग ग्रामपंचायत, हे सर्वांच्या व्याख्या ज्या काही दिलेल्या आहेत या व्याख्या कशामध्ये दिलेल्या आहेत, कलम 243 मध्ये दिलेल्या आपल्याला बघायला मिळतो. याचं उत्तर काय आहे, ग्रामसभेचा उल्लेख घटनेच्या कोणत्या कलमात आलेला आहे, तर ग्रामसभेचा उल्लेख घटनेच्या 243 ए ह्या कलमामध्ये आलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता आपले महत्वाचे असलेले काही परराष्ट्र संबंधातले काही प्रश्न आपण बघूया. आता बघा कोणत्या 2 नेत्यामध्ये लाहोर वार्तालाप झालेला आहे. आता लाहोर वार्तालाप जो झालेला आहे नवाज शरीफ आणि अटल बिहारी वाजपेयी या दोघांमध्ये झालेला आहे. पण याची थोडीशी पार्श्वभूमी जर आपल्याला जर माहित असली तर आपल्याला ते प्रश्न सोडवताना त्या ठिकाणी फायद्याचं होऊ शकतं. म्हणून बघा 1998 ला काय झालेलं आहे की सर्वप्रथम त्या ठिकाणी भारतानं काय केलेलं आहे, अणुस्फोट केलेले आहे आणि भारताला उत्तर म्हणून पाकिस्तानने सुद्धा अणुस्फोट केलेले आहे. 1998 मध्ये घडलेली घटना आहे. आणि मग काय झाले की भारत पाकिस्तान मध्ये अण्वस्त्रांची स्पर्धा मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेली आहे. जग पूर्ण चिंताग्रस्त झालेला आहे. मग अशा वेळेला त्या ठिकाणी पहा की भारताचे प्रधानमंत्री त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी यांनी इनिशिएशन घेऊन काय केलेलं आहे, लाहोर म्हणजे दिल्ली ते लाहोर पर्यंतची आपली बस आहे तर त्या बसमध्ये कुठे गेलेली आहे, लाहोरला गेलेली आहे. 1999 ची ही घटना आहे. आणि त्या ठिकाणी जी काही त्यावेळेसचे प्रधानमंत्री नवाज शरीफ आणि भारताचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्यामध्ये जी काही वार्ता झालेली आहे तर ती कोणती आहे, लाहोर वार्ता आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. मालदीवची राजधानी कोणती आहे पहा, मालदीवची राजधानी काय आहे, माले. आता हे
आता तुम्हाला हे अतिशय सोपं जरी वाटत असलं तर याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत. आपले जे काही नेबरिंग कंट्रीज आहेत तर ते देश आणि त्यांच्या राजधान्या जर माहित असतील तर निश्चित रूपाने आपल्याला त्याचा त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. आता हे बामको जी आहे, माली ह्या देशाची राजधानी काय आहे? बामको आहे. कुआलालंपूर जी आहे मलेशियाची राजधानी आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पोर्ट लुईस जी आहे हे काय? मॉरिशसची राजधानी आहे. तशाच पद्धतीनं आपल्या जे नेबरिंग कंट्रीज आहेत तर पाकिस्तानची राजधानी काय आहे? इस्लामाबाद आहे. त्याच्यानंतर चायनाची राजधानी काय आहे? बीजिंग आहे. त्याच्यानंतर अफगाणिस्तानची राजधानी काय आहे? काबूल. तर आपल्या नेबरिंग कंट्रीज जी काही आहे तर त्याच्या ज्या काही राजधानी आहेत आपण लक्षात घ्यायला पाहिजे. श्रीलंकेची राजधानी काय आहे? त्या ठिकाणी जयवर्धनी आणि किंवा कोलंबो. तर अशा प्रकारे या संदर्भात आपण माहिती घेतली पाहिजे. पुढे बघूया, जातीय पार्टी हा कोणत्या देशातील राजकीय पक्ष आहे? तर आपण आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या लेक्चरमध्ये याच्याविषयी अत्यंत व्यवस्थितपणे आपण घेतलेला आहे. जर तशा प्रकारच्या पीडीएफ आपल्याला मिळाल्या तर निश्चित रूपाने आपण त्याला त्या ठिकाणी फायदा करून घ्यावा. याचं उत्तर काय आहे? जातीय पार्टी कोणत्या देशाचा राजकीय पक्ष आहे? तर तो आहे बांगलादेशाचा. तर बांगलादेशामध्ये सध्याला कोणत्या पक्ष सत्तेवरती आहे? तर तो आवामी लीग आहे. त्याच्या कोण आहेत नेता? तर त्या शेख हसीना आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर बघूया की परत एक वेळेला परीक्षेचा जो काही आपला काळ आहे अत्यंत वेगानं समोर येतो आहे आणि म्हणून अशा वेळेला आपल्याला फास्ट रिव्हिजन करण्याची नितांत आवश्यकता असते आणि म्हणून ह्या बाबींचा विचार करून या ठिकाणी हिस्ट्री बाय सचिन बुईक हे जे काही प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मनी पॉलिटी आणि आंतरराष्ट्रीय संबंध आणि हिस्ट्री या दोन्ही बॅचेस अगदी 5-6 घंट्यामध्ये आपलं रिव्हिजन व्हावं यासाठी म्हणून खास आपल्या परीक्षेचा सिलेबस आणि प्रश्नपत्रिका डोळ्यासमोर ठेवून डिझाईन केलेला आहे. तर निश्चित रूपाने याचा फायदा घ्यावा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्या खांद्यावरती स्टार त्या ठिकाणी आपण मिळवण्याचा प्रयत्न करावा ही या ठिकाणी आशा आणि इच्छा व्यक्त करतो. हे ऍप आपण डाउनलोड करून या कोर्सेसचा निश्चित रूपाने आपण फायदा घ्यावा. त्याच वेळेला ही जी काही टेस्ट सिरीज आहे या टेस्ट सिरीजचा सुद्धा आपण फायदा घ्यावा. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण बोलूया. खालीलपैकी कोणता देश जो आहे सार्क संघटनेचा सदस्य नाही? आता बघा, सार्क संघटना म्हटलं की आपल्याला काय पाहिजे? सार्क संघटनेचे जे काही देश आहेत तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला अनेक वेळा म्हटलेलं आहे मध्ये शिकवत असताना एक साधीशी ट्रिक आहे. कोणती आहे साधीशी ट्रिक? की आपले जे नेबरिंग कंट्रीज आहेत तर त्या नेबरिंग कंट्रीज मधून 2 कंट्रीज वगळून टाकायच्या. चायना वगळून टाका आणि दुसरं काय आहे? म्यानमार वगळून टाका आणि यांच्या ऐवजी त्या ठिकाणी दुसरे 2 कंट्रीज त्याच्यामध्ये ऍड करा. एक आहे श्रीलंका ऍड करा आणि दुसरा आहे त्या ठिकाणी मालदीव ऍड करा. तर मग आता कोणते देश त्या ठिकाणी होऊ शकतात या ठिकाणी पहा. तर आपल्या नेबरिंग कंट्रीज मध्ये भूतान आहे, त्याच्यानंतर बांगलादेश आहे, त्याच्यानंतर नेपाळ आहे, त्याच्यानंतर अफगाणिस्तान आहे. तर याच्यामध्ये आपण काय सांगितलेलं आहे पहा, कोणता देश त्या ठिकाणी डिलीट करायचा? तर त्या ठिकाणी म्यानमार हा देश डिलीट करायचा, बरं का. आणि म्हणून या ठिकाणी खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही? तर म्यानमार हा देश सार्क चायना हा देश आपल्या नेबरिंग कंट्रीज मध्ये सार्क संघटनेचा सदस्य नाही. आणि कोणता देश सदस्य आहे तर आपल्याला बघितलं तर या ठिकाणी मालदीव आणि श्रीलंका या 2 गोष्टी आपण ऍड करायच्या. याचं उत्तर काय? मग म्यानमार. पुढचा जो प्रश्न आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भामध्ये ऍक्ट ईस्ट पॉलिसीची सुरुवात कोणत्या प्रधानमंत्र्यांनी केलेली आहे? तर बघा, अगोदर जी आपली पॉलिसी होती ही कोणती होती? लुक ईस्ट पॉलिसी होती. लुक ईस्ट पॉलिसीच्या संदर्भामध्ये आपण काय म्हटलेलं होतं की ज्या वेळेला बरं का भारतामध्ये एक प्रकारचा पॉलिटिकल क्रायसिस तर होताच 1990-91च्या आसपास, पण त्याच वेळेला काय झालेलं आहे की आपली आर्थिक स्थिती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती डावाडोल झालेली आहे. आम्ही IMF आणि वर्ल्ड बँकेकडनं कर्ज वगैरे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यावेळेला काय की एक आमच्या आजूबाजूचा जो काही चायनाचा जो भाग किंवा आपला ईस्ट एशियाचा जो भाग आहे इकॉनॉमीच्या दृष्टीने तो बुस्ट होताना दिसतो आहे आणि म्हणून तर तिकडे आम्ही बघत आहोत आमची स्वतःची आर्थिक स्थिती त्या ठिकाणी उंचावण्यासाठी. हा एक त्याच्यासाठी म्हणून लुक ईस्ट आहे. आणि त्याच वेळेला चायना काय करतो आहे त्यावेळेला की भारताची जी काही नेबरिंग कंट्रीज आहेत तर त्यांना विळखा घालण्याचा प्रयत्न करतो आहे. तर तसं करत असताना चायनाच्या जे काही नेबरिंग कंट्रीज आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी आपल्या संपर्कात आणावं याच्यासाठी काउंटर करण्याची जी काही पॉलिसी आहे तर ती कोणती आहे? लुक ईस्ट पॉलिसी आहे. या दोन्ही गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ही लुक ईस्ट पॉलिसी. आणि मग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आल्यानंतर मग ते त्यांनी म्हटले की लुक ईस्ट कशा, नुसतं बघायचं कशाला, डायरेक्ट ऍक्ट करायचं, म्हणजे पुढे ऍक्टिव्ह व्हायचं. आणि म्हणून लुक ऍक्ट पॉलिसी म्हटलं की हे कोण आहे? नरेंद्र मोदीच्या काळामध्ये आलेली आहे 2014च्या नंतर. अशा पद्धतीनं याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आपले जे काही 15 अतिसंभाव्य प्रश्न आहेत येऊ घातलेल्या आपली जी काही डिपार्टमेंटल PSI ची पूर्व परीक्षा आहे त्यासाठी आपल्यासाठी विशेष करून डिझाईन केलेलं. तर आपण हे परत ऐकण्याचा प्रयत्न करावा आणि जर जमलं तर काही महत्त्वाच्या नोट्स काढण्याचा प्रयत्न करावा. याचा निश्चित रूपाने आपल्याला फायदा होईल. या ठिकाणी आपण परत एक वेळेला मी सांगतो की हा ऍप डाउनलोड करून ह्या दोन्ही कोर्सेसचा आपण फायदा जर घेतला तर निश्चित रूपाने येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला आपल्या खांद्यावरती स्टार दिसतील. परत
एक वेळेला मी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो आणि हे लेक्चर या ठिकाणी मी थांबवतो. थँक्यू.